आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार असा प्रश्न महाराष्ट्रातल्या घराघरात पडलेला आहे. नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं स्वागत. विषय आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मोर्चा आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका. गेल्या 7 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. सकल मराठा बांधवांचा, सकल मराठा समाज बांधवांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील गेल्या 7 महिन्यापासून करत आहेत. ओबीसी बांधवांना किंवा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, पण ते स्वतंत्र द्यावं, ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करू नये. आणि ही खरी अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार आता नेमकी काय भूमिका घेतं आहे याकडं आता लक्ष असलं तरी आता नवीन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली, सराटी, जिल्हा जालना या ठिकाणाहून त्यांनी मुंबईच्या दिशेने पाऊले टाकलेली आहेत. त्यांचा काफिला 1-2 दिवसामध्ये मुंबई पुणे या राष्ट्रीय महामार्गावर आलेला दिसेल. ही जी गर्दी आहे ती गर्दी आता कशी आटोक्यात आणायची हा खरा प्रशासनापुढं आणि पोलिसांपुढं पडलेला प्रश्न आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही या 7 महिन्यामध्ये राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या, अनेक प्रस्ताव आले गेले. मात्र मनोज जरांगे पाटील हे महत्त्वाच्या मुद्द्यावर अडून बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं की आम्ही आधीच ओबीसीमध्ये आहोत, त्यामुळे उर्वरित जे मराठा बांधव आहेत त्या सर्व मराठा बांधवांचा, सगळ्या सोयऱ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी ते मागणी करतायत. राज्य सरकार असं म्हणते की ओबीसीमध्ये त्यांना घेता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात शिंदे, फडणवीस आणि हे पवार सरकार कटिबद्ध आहे असं ते सांगतायत. दुसरा मुद्दा असा की एकनाथराव शिंदे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांच्या पायाशी वंदन करून मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देईल अशी स्वतः शपथ घेतलेली आहे. परंतु एवढं असूनही मनोज जरांगे पाटील गेल्या 7 महिन्यापासून लढा देत असताना मराठा समाजाच्या कुणबी म्हणून ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, 54 लाख नोंदी सापडल्याचा दावा राज्य सरकार करते. एकीकडं हा दावा करते, मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की जर नोंदी सापडल्या तर मग प्रमाणपत्र द्यायला काय अडचण आहे. मात्र सरकारकडून या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलं जात नाही. चर्चा सुरू आहे, कारवाई सुरू आहे. आता मुख्यमंत्री यांनी नवीन एक अध्यादेश काढलेला आहे की मराठा समाजाच्या आर्थिक बाबीचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एकूणच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक बाबीच्या संदर्भात लवकरच म्हणजे 1-2 दिवसामध्ये हे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारनं प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र हे आदेश धुडकावून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडं जाऊन आमरण उपोषण करणार आणि मुंबईला धडक देणार असा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळं महाराष्ट्र राज्य सरकारची झोप उडाल्याची दिसत आहे. अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय विश्लेषक वेगवेगळ्या अंगानं चर्चा करत असल्याचं दिसते. एकीकडं ही चर्चा सुरू होत असताना एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी नवीन माहिती देत आहेत. ते असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या या मोर्चाच्या आडून घेरण्याचा प्रयत्न होतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की कोण घेरतं आहे मुख्यमंत्र्यांना. एकूणच मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांच्यामध्ये ताळमेळ आहे की नाही असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. 7 महिन्यापासून मुख्यमंत्री स्वतः मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करतायत. त्यांच्या अनेक मंत्री मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करत आहेत. अंतरवाली, सराटी या गावात अनेक वेळा शिष्टमंडळे आली आणि गेली, परंतु कुणबी नोंदी सापडण्याच्या पलीकडं आणि अध्यादेशाच्या पलीकडं हे सरकार जाऊ शकलं नाही. आणि त्यामुळे एकूणच गोरगरीब मराठा बांधवांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. त्यातली त्यात मनोज जरांगे पाटील हे सुद्धा हतबल झाल्याचं चित्र आहे. 7 महिन्यामध्ये आपल्या हाती काहीच आलं नाही. हे सरकार निर्दयी आहे, हे सरकार तकलादू आहे. या सरकारनं मराठा समाजाचा अपमान केलेला आहे असा जाहीर आरोप, गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. एवढंच नव्हे
तर हे सरकार निर्दयी आहे. एवढ्या नोंदी सापडूनही गोरगरीब समाजाला, गोरगरीब मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही असा गंभीर आरोप करून त्यांनी अश्रूंना वाट करून दिलेली आहे. त्यामुळं सकल मराठा समाजामध्ये महाराष्ट्र सरकारच्या विरोधात चीड असल्याचं चित्र आहे. एकूणच मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले असताना मुंबईमध्ये हे मराठा समाजाचं भगवं वादळ पोहोचलं आणि त्या परिसरात जर हा लाखोंचा कोटीचा मराठा बांधव मुंबईमध्ये जमा झाला तर राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? एकूणच राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणारा हा लॉंग मार्च, मराठा समाजाचा हा पायी मोर्चा, एका अर्थानं ही महादिंडी राज्य सरकारकडं कोणत्या नजरेने पाहते हा खरा प्रश्न आहे. लोकसंवाद बीड.